विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समाजसुधारक हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत. आपण समाज कल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग किंवा आदिवासी विकास विभाग याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे. तर लक्षात घ्या, ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 14 आहे. या आधीची व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन बघून घ्या. राजाराम मोहन रॉय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी दयानंद की गोपाळ गणेश आगरकर. तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचे. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं अगदी महत्त्वाचं आहे. तर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म हा इसवी सन 1856 मध्ये झाला आहे. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कधी खुला केला? तर लक्षात घ्या, 1901 मध्ये हा खुला केला आहे. पुढील प्रश्न, 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर 52 कशी सुबोध रत्नाकर हा जो ग्रंथ आहे तो सावित्रीबाई यांनी लिहिला आहे. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? तर जॉन स्टुअर्ट मिल योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापनेचा उद्देश काय? तर सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश आहे पीडित शोषित समाजाची जागृती करणे. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण? तर याचे योग्य उत्तर आहे, त्यांना महात्मा गांधीजींचे प्राण वाचवायचे होते. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? योग्य उत्तर आहे, अस्पृश्यांसाठी. पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? तर ती केली आहे छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी. अजून प्रश्न बघायचे आहेत, परंतु त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपण महिला व बालविकास विभाग याकरिता जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या, संरक्षण अधिकारी, लघुलेखक, पर्यवेक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखक आणि संरक्षण अधिकारी या पदाकरिता जो सिलेबस दिला आहे तो सर्व सिलेबस यामध्ये कव्हर होतोय. यामध्ये 18,000 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला भेटतील. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट बघायला भेटेल, अपडेटेड चालू घडामोडी भेटतील. ॲप डाउनलोड करा, मटेरियल बघा आणि कोर्स तुम्ही परचेस करा. ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटणार आहे. म्हणजे कळालं, यामध्ये 18,000च्या तुम्हाला PDF फाईल भेटतील. त्यासोबत प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला भेटणार आहे. कोणकोणते टॉपिक कव्हर केले तर सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सर्व प्रश्नपत्रिका आणि फुल लेंथ टेस्ट हे सर्व मटेरियल आहे. सेम मटेरियल समाज कल्याण विभागाचं देखील आहे. या दोन्ही कोर्सच्या परचेस करण्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर ॲप डाउनलोड करा, कोर्स परचेस करा, तयारीला सुरुवात करा. कोर्स परचेस करताना कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही मला 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर व डॅडॅश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते? तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? ऑप्शन आहेत अस्पृश्यांचे,
काँग्रेसचे, भारत सरकारचे की रिपब्लिकन पक्षाचे? तर लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. यानंतर पुढील क्वेश्चन, कोणाच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली? तर योग्य उत्तर आहे महात्मा फुले यांच्या प्रेरणेने. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? कारण त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केलेले होते. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे महानगरपालिकेचे सभासद होते? तर योग्य उत्तर आहे 1876 ते 1882. यानंतर पुढील प्रश्न, विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? तर योग्य उत्तर आहे महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गुलामगिरीचे अस्त्र. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या आहेत? तर योग्य उत्तर आहे 50% जागा. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? योग्य उत्तर आहे शूद्रांचे जीवन. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे, शक्य असेल तर आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचे. तर लाईक करण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कंजूसी बाळगू नका, लगेचच एक लाईक देऊन टाका. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? तर योग्य उत्तर आहे राधानगरी धरण. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आदिवासी विकास विभाग याकरता देखील आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत. ज्या पद्धतीने समाज कल्याण आणि महिला विकास विभाग यामध्ये 18,000 प्रश्न कव्हर केले आहे, सेम प्रश्न यामध्ये देखील आपण कव्हर केले आहेत. प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटणार आहे. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.